नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला डे 7 आणि डे 7 मध्ये आपण बघतोय सिनोनिम्स म्हणजेच काय मराठीमध्ये समानार्थी शब्द. आला लक्षामध्ये. आता आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे डोसाईल आणि डोसाईल म्हणजे मराठीमध्ये काय नम्र. आला लक्षामध्ये काय नम्र. आता त्याची काही समानार्थी शब्द जसे की जेंटल आहे, सबमिसिव्ह आहे, ओबिडियंट आहे आणि टीचेबल आहे. जेंटल, सबमिसिव्ह, ओबिडियंट, टीचेबल हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आणि एक एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल कसं होईल, माय पेट डॉग इज व्हेरी डोसाईल. माय पेट डॉग इज व्हेरी डोसाईल, इट फॉलोज माय कमांड्स विदाउट एनी ट्रबल. म्हणजे माझा जो पेट डॉग आहे म्हणजे जो माझा पाळीव कुत्रा आहे तो कसा आहे, फार नम्र आहे. तो काय करतो, सगळ्याचे मी जे काय त्याला कमांड देतो म्हणजे मी जे काही त्याला आज्ञा देतो तो सगळ्या काय करतो, फॉलो करतो विदाउट एनी ट्रबल म्हणजे कोणताही गोंधळ न घालता. आलं लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ. आता बघा नेक्स्ट आहे ड्रेडफुल. का आहे ड्रेडफुल आणि ड्रेडफुल म्हणजे काय, भीतीदायक. काय होईल, भीतीदायक. मराठीमध्ये अर्थ कसा होईल ड्रेडफुलचा, भीतीदायक. समानार्थी शब्द कसे होतील जसे की फिअरफुल आहे, ऑफुल आहे, डायर आहे, हॉरिबल, फ्राईटफुल. फिअरफुल, ऑफुल, डायर, हॉरिबल आणि फ्राईटफुल हे काय असेल त्याची समानार्थी शब्द. आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा, द स्टुडंट फेल्ड ड्रेडफुल. द स्टुडंट फेल्ड dreadful when he realized he had forgotten to submit his homework on time. म्हणजे विद्यार्थ्याला कसं वाटलं, एकदम तो घाबरून गेला बरोबर, त्याला एकदम भीती वाटली जेव्हा त्याला कळालं की बाबा आपण जे आपल्याला वेळेवर आपलं जे होमवर्क आपल्याला सबमिट करायचं होतं ते काय झालं, ते एकदम विसरून गेला. हा लक्षामध्ये असं काय होईल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट का आहे डल. डल म्हणजे काय, कंटाळवाना. डल म्हणजे काय, कंटाळवाना. आणि समानार्थी शब्द कसे होते जसे स्टुपिड आहे, ब्लंट आहे, बोरिंग आहे, मोनोटोनस आहे. स्टुपिड, ब्लंट, बोरिंग, मोनोटोनस हे काय झाले त्याची समानार्थी शब्द कशाची, डलची. आणि डल म्हणजे काय, कंटाळवाना. एक्झाम्पल बघा, इवन दो द मूवी वॉज बिट डल. इवन दो द मूवी वॉज अ बिट डल, स्पेंडिंग टाइम विथ फ्रेंड्स मेड इट एन्जॉयबल. आता बघा, जरी मूवी कसा होता, एकदम बोर होता बरोबर, म्हणजे कसा डल होता, कंटाळवाना होता. आलं लक्षामध्ये. पण मित्रांसोबत टाइम स्पेंड करणं म्हणजे एक मोमेंट घडला आणि तो कसा होता मोमेंट, तो एन्जॉयबल झाला. आलं लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डायनामिक. आणि डायनामिक म्हणजेच मराठीमध्ये काय, गतिमान बरोबर. एखाद्या गोष्टीला कशीच नाही, गती असते. आलं लक्षामध्ये. आता त्याची काही समानार्थी शब्द जसे की फोर्सफुल आहे, विगरस आहे, इम्पेलिंग आहे आणि प्रपल्सिव्ह आहे. फोर्सफुल, विगरस, इम्पेलिंग आणि प्रपल्सिव्ह हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आणि एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल कसं होईल, माय वर्कप्लेस इज डायनामिक. माय वर्कप्लेस इज डायनामिक विथ कॉन्स्टंट चेंजेस अँड न्यू चॅलेंजेस. म्हणजेच काय, माय वर्कप्लेस म्हणजे जिथे मी काम करतो तो ठिकाण म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो वर्कप्लेस म्हणतो. आलं लक्षामध्ये. माय वर्कप्लेस इज डायनामिक. माझं जे कामाचं ठिकाण ते कसं एकदम गतिमान आहे बरोबर. तिथं काय होतात, नेहमी चेंजेस होतात आणि नवीन नवीन चॅलेंजेस अनुभवायला मिळतात. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट का आहे, नेक्स्ट आहे अर्नेस्ट. आणि अर्नेस्ट म्हणजे मराठीमध्ये गंभीर बरोबर. अर्नेस्ट म्हणजे काय मराठीमध्ये गंभीर. आता त्याची काही समानार्थी शब्द जसं की सिरियस आहे, सोलेम आहे, फर्वेंट आहे आणि डिटरमाइंड आहे. सिरियस, सोलेम, फर्वेंट आणि डिटरमाइंड हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा, शी स्पोक विथ अर्नेस्ट सिन्सिअरिटी बरोबर. शी स्पोक विथ अर्नेस्ट सिन्सिअरिटी अबाउट हर फ्युचर गोल्स बरोबर. म्हणजे ती एकदम स्पष्टपणे आणि गंभीररित्या बोलली कशाबद्दल, तिच्या फ्युचर गोल्स बद्दल म्हणजे तिच्या भविष्यामधल्या गोल्स बद्दल. आलं लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ. आता बघा नेक्स्ट का आहे, नेक्स्ट आहे एफर्ट. नेक्स्ट का आहे एफर्ट. आणि एफर्ट म्हणजे मराठीमध्ये प्रयत्न करणे. आलं लक्षामध्ये. एफर्ट्स म्हणजे काय, प्रयत्न करणे. आता एफर्टची काय समानार्थी शब्द जसे की अटेम्प्ट आहे, एंडेव्हर आहे, ट्रायल आहे आणि व्हेंचर आहे. अटेम्प्ट, एंडेव्हर, ट्रायल आणि व्हेंचर हे काय झाले त्याची समानार्थी शब्द कशाची, एफर्ट्सची. आणि एफर्ट्स म्हणजे मराठीमध्ये काय, प्रयत्न करणे. आता एक्झाम्पल बघा, सेटिंग रिअलिस्टिक गोल्स अँड पुटिंग इन द एफर्ट्स टू अचीव देम इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ पर्सनल अँड अकॅडमिक ग्रोथ. म्हणजे काय, एक रिअलिस्टिक गोल्स काय करणं, सेट करणं आणि त्याच्यावर काय करणं, एक चांगले एफर्ट्स मारणं. आलं लक्षामध्ये. हा एक चांगला ऍस्पेक्ट आहे बरोबर. हा एक चांगला ऍस्पेक्ट आहे कशासाठी, म्हणजे चांगला आणि इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे कशासाठी,
पर्सनल आणि अकॅडमिक ग्रोथ म्हणजे आपली त्याच्यामुळे काय होईल, आपली जी पर्सनल ग्रोथ आहे आणि सोबत सोबत आपली जी अकॅडमिक ग्रोथ आहे बरोबर, तर त्याच्यामध्ये काय होईल, एक भर येईल. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, इमर्ज. आणि इमर्ज म्हणजे काय, उदयास येणे. इमर्ज म्हणजे काय, उदयास येणे किंवा मग उद्भवणे, असा याचा मराठीमध्ये काय होतो, अर्थ होतो. कशाचा, इमर्जचा. आता याची काही समानार्थी शब्द जसं की इश्यू आहे, अपियर आहे, अराइज आहे, कम्फोर्थ आहे. इश्यू, अपियर, अराइज, कम्फोर्थ हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आलं लक्षामध्ये. आता एक्झाम्पल कसं होईल, इच चॅलेंज वी फेस हेल्प, बरोबर, इच चॅलेंज वी फेस हेल्प्स अस इमर्ज स्ट्रॉंगर अँड वायझर. आता बघा, आपण आयुष्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस फेस करतो आलं लक्षामध्ये, आणि प्रत्येक चॅलेंज, सेंटेन्सचं म्हणणं काय, आपण जे काही म्हणजे प्रत्येक चॅलेंज आपल्याला काय करते, मदत करते. कसं, एक स्ट्रॉंगर आणि वाईज म्हणजे एक मजबूत आणि एक हुशार व्यक्ती बनण्यासाठी. आलं लक्षामध्ये, प्रत्येक चॅलेंज काय करते, आपल्याला एक स्ट्रॉंग आणि मजबूत, बरं, स्ट्रॉंगर आणि हुशार व्यक्तिमत्व बनायला मदत करते. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, एंडेवर. एंडेवर म्हणजे काय, प्रयत्न करणे. एंडेवर म्हणजे काय, प्रयत्न करणे. आता याची समानार्थी शब्द कसे होतील, जसे की अटेम्प्ट आहे, स्ट्रगल आहे, सीक आहे आणि स्ट्राईव्ह आहे. अटेम्प्ट, स्ट्रगल, सीक आणि स्ट्राईव्ह एका झाली त्याची समानार्थी शब्द. कशाची, एंडेवरची. आणि एंडेवर म्हणजे मराठीमध्ये काय होईल, प्रयत्न करणे. आता एक्झाम्पल बघा, इन युअर डेली एंडेवर्स, बरोबर, इन युअर डेली एंडेवर्स ऑलवेज स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स अँड गिव्ह युअर बेस्ट एफर्ट इन एव्हरीथिंग यू डू. बरोबर. आता सेंटेन्सला म्हणायचं काय आपल्याला, इन युअर डेली एंडेवर्स म्हणजे आपण जे रोज काय आपण प्रयत्न करतो, तर नेहमी कशासाठी असले पाहिजे, स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स म्हणजे काय, एक चांगलं मजबूत त्या कामामध्ये काय होणे, एक परिपूर्ण होणे. आलं लक्षामध्ये, याच्यासाठी आपण नेहमी काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि गिव्ह युअर बेस्ट एफर्ट इन एव्हरीथिंग, आणि काय म्हणते, प्रत्येक वेळेस तुमचा जो म्हणजे नेहमी काय करा, तुमचे जे एफर्ट्स आहेत बरोबर, जे प्रयत्न आहेत ते कसे द्या, एकदम बेस्ट द्या. बरोबर, कशामध्ये, एव्हरीथिंग यू डू, बरोबर, जे काय तुम्ही करता ते. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे एनिमी. आणि एनिमी म्हणजे मराठीमध्ये काय, शत्रू. एनिमी म्हणजे काय, मराठीमध्ये शत्रू. जसं की आता त्याचे सुद्धा काय समानार्थी शब्द, जसं की फो आहे, अपोनंट आहे, ऍडव्हर्सरी आहे आणि अँटागोनिस्ट आहे. फो, अपोनंट, ऍडव्हर्सरी आणि अँटागोनिस्ट हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. कशाची, एनिमीची. आणि एनिमी म्हणजे मराठीमध्ये काय, शत्रू. आता एक्झाम्पल बघा, आय ऍक्सिडेंटली बम्प इन टू माय वर्स्ट एनिमी ऍट द ग्रोसरी स्टोअर. म्हणजे अचानकच म्हणजे चेहऱ्यावर चेहरा पडला माझ्या एनिमीच्या, बरोबर, आणि कुठं पण तो ग्रोसरी स्टोअर म्हणजे का, किराणा स्टोअरच्या समोर. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ. आता बघा नेक्स्ट आहे एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे काय, उत्साह. एन्थुझियाझम म्हणजे काय, उत्साह. तर याची समानार्थी शब्द कसे होतील, जसे की झील आहे, स्पिरिट आहे, फोर्स आहे आणि फर्वर आहे. झील, स्पिरिट, फोर्स, फर्वर हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आणि एक्झाम्पल कसं होईल, अप्रोच युअर स्टडीज विथ एन्थुझियाझम as it will make the learning process more enjoyable and effective. म्हणजे जो आपला अप्रोच आहे स्टडी बद्दलचा, तो कसा असला पाहिजे, उत्साही असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जे आपली जी लर्निंग प्रोसेस आहे, जे आपली जी शिकायची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे बरोबर, ती कशी होईल, एन्जॉयबल होईल. म्हणजे आपण अभ्यास करताना आपल्याला आनंदी मिळेल आणि इफेक्टिव्ह राहील बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला फायदा सुद्धा होईल. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचणी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आलं लक्षामध्ये. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आलं लक्षामध्ये. तर आजसाठी एवढं, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.